आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या अभिलेखांवर नोंद असलेल्या वॉन्टेड व फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश दिले होते. त्या आदेशानुसार पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट 5 कडील पथकाने सक्रियपणे कारवाई करत खंडणीच्या गंभीर गुन्ह्यातील 2 वॉन्टेड आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. काळेपडळ पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 417/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता सन 2023 मधील कलम 308-5-427-35 अंतर्गत खंडणीचा गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यात सागर मुकुंद अहिरराव वय 30 वर्षे राहणार केदारेश्वर रेसिडेन्सी येवलेवाडी पुणे तसेच स्वप्नील सुनील भिंगार दिवे वय 27 वर्षे राहणार आदिवासी हॉस्टेल शेजारी केशवनगर पुणे हे दोघे आरोपी फरारी होते व पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. गुन्हे शाखा युनिट 5 कडील पोलीस अंमलदार नासिर देशमुख व गणेश माने यांना गोपनीय माहिती मिळाली की हे दोन्ही आरोपी केदारेश्वर रेसिडेन्सी येवलेवाडी पुणे येथे लपून बसले आहेत. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पथकाने तात्काळ कारवाई करत येवलेवाडी परिसरात सापळा रचला आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सागर अहिरराव व स्वप्नील भिंगार दिवे या दोघांनाही ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपास व कायदेशीर कार्यवाहीसाठी काळेपडळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी आप्पा पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 राजेंद्र मुळीक यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस अंमलदार अविनाश इंगळे, तानाजी देशमुख, नासिर देशमुख, गणेश माने, परमेश्वर कदम, राहुल ढमढेरे व परमेश्वर राऊत यांच्या पथकाने केली आहे.